पॉलीहाऊससाठी जागा निश्चित झाल्यानंतर पॉलीहाऊस कसं उभारावं याविषयी आज पुण्याजवळील तळेगाव दाभाडी इथल्या नॅशनल हॉर्टिकल्चर प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र देशमुख यांच्याकडून माहिती घेऊयात। जागा निवडल्यानंतर प्रत्यक्ष आपण पॉलीहाऊस उभा करतो। आता पॉलीहाऊसमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत आपले। त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रचलित जो आहे प्रकार तो म्हणजे स्वातूट टाईपचं पॉलीहाऊस। म्हणजे लांबून पाहिलं तर ते आपल्याला करवतीच्या दात्र्यासारखं दिसतं। तर हेच पॉलीहाऊस भारतामध्ये कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत सगळीकडे जास्त प्रमाणात हेच वापरलं जातं। आणि हे जे पॉलीहाऊस आहे ते जवळपास त्याची उंची ह्या तिथल्या वातावरणापासून आपण कमी जास्त ठेवतो, पण सर्वसाधारणपणे ह्या पॉलीहाऊसची उंची जी आहे ती 6 मीटर ठेवली जाते आणि गटर जे आहे ते 4.5 मीटरपर्यंत असतं। आता ह्या पॉलीहाऊसमध्ये आपण सर्व प्रकारची फुलपिके लावतो, पण त्याच्यामध्ये कमर्शियल बेसवरती असणारी फुलपिके लावली जातात। म्हणजे त्याला आपण कट फ्लावर म्हणतो। कट फ्लावर म्हणजे लांब दांड्याची फुलं। आता ते प्रामुख्याने कोणती, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला गुलाब येईल, जरबेरा येईल, कार्नेशन आहे, अँथुरियम आहे, ऑर्किड आहे, त्यानंतर लिलियम आणि शेवंती असे 7 प्रकारचे कमर्शियल बेसिस म्हणजे व्यापारी तत्वावरती आपण त्यांचं उत्पादन घेतो। आता त्याच्यामध्ये उत्पादन घेत असताना आपल्याला पॉलीहाऊसची उभारणी करताना पहिल्यांदा आपल्याला जो सांगाडा आहे तो आपला सांगाडा GI मध्ये असला पाहिजे। GI म्हणजे गॅल्वनाइज्ड। पॉलीहाऊस उभे करताना आपले सगळे जे पाईप आहेत ते GI चे असले पाहिजेत आणि 2 mm थिकनेसचे असले पाहिजेत। आता पहिल्यांदा आपण जागा निवडली। जागा निवडल्यानंतर आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये कोणती फुलांचं उत्पादन घेतो। आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वातूट पॉलीहाऊस करताना त्याची दिशा ही कोणत्या बाजूने असली पाहिजे। तर दिशा जी आहे आपल्याला जी टॉप वेंड आहे हे टॉप वेंड पूर्वेकडे असली पाहिजे। म्हणजे जे आपण गरम हवा बाहेर जाण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये टॉप वेंड ठेवतो ती टॉप वेंड पूर्वेच्या दिशेला ओपन करावी, की जेणेकरून पश्चिमेकडून येणारा वारा वरच्यावर निघून जाईल। म्हणजे आपली पॉलीहाऊसची लांबी ही पूर्व पश्चिम असली पाहिजे। आणि जे गटर आहे, पनाळी आहे, जे पावसाचं पाणी निघण्यासाठी ते आपल्याला उत्तर दक्षिण ठेवायचं आहे। आता ही दिशा झाल्यानंतर प्रत्यक्ष पॉलीहाऊस उभारताना आपल्याला सुरुवातीला फाउंडेशन करणं गरजेचं आहे। आता फाउंडेशनमध्ये आपण काय करतो तर टेलिस्कोपिक फाउंडेशन करतो। टेलिस्कोपिक म्हणजे पाईपाच्या आत पाईप असतो। म्हणजे सर्वसाधारणपणे 2x2x2 फुटाचे खड्डे घेतो। पॉलीहाऊस करताना थोडासा मोठा खड्डा घेतात, म्हणजे त्याची जी डेप्थ आहे ते 2.5 ते 3 फुटापर्यंत ठेवतात। तो खड्डा घेतल्यानंतर एक 2 इंचाचा पाईप ज्याची लांबी 4 फूट असते तो 2 फूट जमिनीत, 2 फूट वरती, त्यानंतर चारी बाजूने सिमेंट कॉन्क्रीट टाकून मेन कॉलम लावतात। आणि सिमेंट कॉन्क्रीट क्युरिंग झालं की मग मेन कॉलम उभा केला जातो, तो असतो 2.5 इंचाचा। सांगाडा उभं करत असताना आपल्याला एक पाहायची की आपल्या पॉलीहाऊसची उंची बरोबर आहे का नाही, गटर हाईट बरोबर आहे का नाही। त्याचबरोबर हे सर्व पाईप कुठेही वेल्डिंग करणारे नसावेत। सर्व पाईपांची थिकनेस ही 2 mm असावी। त्याचबरोबर हे जे पाईप आहेत हे ISI मार्क असावेत, म्हणजे 1239 म्हणजे 1239 आणि 1165 असा शिक्का असला पाहिजे। आणि चांगल्या क्वालिटीचे पाईप हे उभे करावेत। सांगाडा उभं करताना आपण नट, बोल्ट आणि वॉशरचा उपयोग करतो, कुठेही वेल्डिंग करत नाहीत। तर असा सांगाडा उभा केल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस 1 आठवड्यामध्ये उभं होतं। आता उभं केल्यानंतर मग पॉलिथिनचा वापर करतो आपण। आता हे जे पॉलिथिन आहे हे चांगल्या क्वालिटीचं असावं, म्हणजे त्याच्यात काहीतरी गुणधर्म आहे। काही म्हणजे कोणते गुणधर्म असावेत तर पहिल्यांदा ते पॉलिथिनचं जे जाडी आहे ही 200 मायक्रॉन असली पाहिजे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्या पॉलिथिनचं लाईफ जे आहे हे 3 वर्षाचं असलं पाहिजे। त्यानंतर त्याच्यामध्ये 88% सूर्यप्रकाश आत आला पाहिजे। आता हे झाल्यानंतर मग महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे UV फिल्म, अल्ट्राव्हायलेट जे किरण म्हणतो, जे अतिनील किरण आहेत ते आतमध्ये आले नाही पाहिजेत। तर ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असली पाहिजे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला अँटी डस्ट म्हणजे धूळ प्रतिबंधक जे म्हणतो ते प्रॉपर्टी असली पाहिजे। अँटी सल्फर म्हणजे सल्फर प्रतिबंधक, गंधक प्रतिबंधक असली पाहिजे। त्यानंतर अँटी ॲल्गी म्हणजे थोडक्यात शेवाळ प्रतिबंधक, अँटी पेटल ब्लॅकनिंग म्हणजे पाकळ्यास काळ्या पडण्यास प्रतिबंधक। तर हे सर्व गुणधर्म त्याच्यामध्ये असले पाहिजे।